घरात भाजीला काही नसेल आणि चमचमीत खावंसं वाटत असेल तेव्हा बनवा झटपट चविष्ट सांडग्यांची किंवा वड्याची रस्सा भाजी. हे वाळवणीचे सांडगे नसून उकडीचे सांडगे आहेत बरं का. सांडगे कसे बनवायचे? चला रेसिपी पाहूया. सांडगे बनवण्यासाठी 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे मूग डाळ आणि 2 चमचे मठाची डाळ म्हणजेच मटकीची डाळ घेतली आहे. डाळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. मग यात पाणी टाकून अर्धा ते 1 तास भिजत ठेवायची. साधारण 1 तासाने डाळ छान भिजली आहे. यातील सर्व पाणी काढून टाकायचं. मग यात 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, 2 छोटे आल्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरे हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं. हे पहा याप्रमाणे. आता यामध्ये पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू. सांडग्यांचं मिश्रण तयार आहे. आता सांडगे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका चाळणीला तेल लावून घ्यायचं. सांडग्यांचं मिश्रण हातात घेऊन भज्यांप्रमाणे छोटे छोटे सांडगे चाळणीवर तोडून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. सांडगे वाफल्यावर एकमेकांना चिकटू शकतात म्हणून थोडंसं अंतर ठेवायचं. सांडगे तोडून झाले. स्टीमरमध्ये पाणी मी आधीच उकळायला ठेवलं होतं. यावर ही चाळण ठेवून झाकून 10 मिनिटं मध्यम गॅसवर सांडगे वाफवून घ्यायचे. साधारण 10 मिनिटांनी सांडगे छान वाफलेत तर पहा सांडगे फुलले आहेत, मस्त मोठे झालेत. आता हे थंड करून काढून घेऊ. आता एक वाटण बनवूया. त्यासाठी तव्यावर एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तांबूस रंगावर भाजून घेऊ. तसं खोबरं भाजायला फारसा वेळ लागत नाही. तर पहा खोबरं छान तांबूस भाजून झालं, काढून घेऊया. आता 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत. थोडंसं तेल टाकून कांदाही तांबूस रंगावर भाजून घ्यायचे. कांदा भाजून झाला. आता 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, एक छोटा टोमॅटो एखादा मिनिट भाजून घेऊ. यातच भाजलेलं खोबरं टाकून हे थंड झाल्यावर मिक्सरला आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचे. हे पहा याप्रमाणे. गॅसवर कढई ठेवली. यात 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि तयार वाटण घालून कमी गॅसवर 2-3 मिनिटं वाटण तेलात परतून घ्यायचे. आता मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा चिकन मसाला किंवा तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल. 1 चमचा धने पावडर घालून मिक्स करू. मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालत आहे. आता वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर पहा 2-3 मिनिटांनी वाटणाला छान तेल सुटलंय. आता यामध्ये घालायचे गरम पाणी. तुम्हाला जसा रस्सा पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार पाणी ऍड करा. चवीपुरतं मीठ घालून याला एक उकळी काढून घ्यायची. तर बघा इथे सांडगे तयार आहेत. हे सांडगे असेच खायलाही खूप मस्त लागतात. रश्श्याला उकळी आली की यात सांडगे टाकून घेऊ व झाकून सांडगे शिजवून घेऊ. फार वेळ लागत नाही. आपण सांडगे आधीच वाफवून घेतल्यामुळे 5 मिनिटात सांडगे शिजतात. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करूया. तयार आहे मस्त गरमागरम चमचमीत सांडग्यांची रस्सा भाजी. भाकरी, चपाती किंवा भातासोबत एक नंबर लागते. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.